जय शिवराय मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेच्या संदर्भात एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे कर्जमाफी आणि ओटीएस योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना एक मोठा फायदा होणार आहे आणि याचा दिलासा देखील मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत वारंवार बदल होण्याची मागणी सध्या केली जात होती। 2019 मध्ये कर्जमाफी जी राबवली जात असताना शेतकऱ्यांना एक मोठा फटका बसला। ती बाब म्हणजे शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या काळाच्या मधला काळ होता, त्या मधल्या काळाची व्याजाची रक्कम। आता 1 एप्रिल 2026 नंतर जोपर्यंत प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळत नाही तोपर्यंत व्याजाची रक्कम ही कोण भरणार, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा उपस्थित झाला होता। आता या अनुषंगाने राज्य शासनाने स्पष्टीकरण देत आज एक नवीन GR निर्गमित केलेला आहे। या GRच्या माध्यमातून राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की 1 एप्रिल 2026 ते प्रत्यक्ष कर्जमाफीची किंवा ओटीएस योजनेचा लाभ मिळेपर्यंतच्या काळात त्या रकमेवर कोणतेही व्याज हे आकारले जाणार नाही। आता हे स्पष्ट असे शासनाचे आदेश आहेत, GRच्या माध्यमातून देखील देण्यात आलेले आहेत। याचाच अर्थ असा आहे की 1 एप्रिल 2026 ची जी थकीत रक्कम असेल तीच रक्कम आता कर्जमाफीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे। ओटीएस योजनेचा लाभ घेत असताना सुद्धा 31 मार्च 2026 रोजी जी कर्जाची रक्कम असेल तीच आता सध्या ग्राह्य धरली जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी हा एक अतिशय मोठा आणि दिलासादायक असा निर्णय होता। हा शासन निर्णय GR आपण महाराष्ट्र.गव्हर्नमेंट या अधिकृत वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर देखील पाहू शकता। तसेच या GR ची लिंक खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे, तर ती देखील पाहू शकता। अशाच महत्त्वाच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला योजना दरबार YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।